अहो, आता सोडलं होतं माही आले तर मामा ते रोज रोज त्याच्यानं आता हे केलं परतून आलो तिथून गुरुनाथच्या तिथून आलो नाही हो तसं कसं नाही राहू दे आता सोडलो होतो हो एक जरा मार लागलेला आहे बघा. हा हे कमी दुखायला हे जास्त दुखलं. बरोबर फरक पडायला की मग बापू लय दूर नाही आता हो हो आल्या कुणी कोण आल्या की आता तुम्ही मी सांग ना हो हे बाप सांगते आता आपला बा माझा पाय मोकळा झालाय न झालाय बरं बरं हा आपल्याला कमी झालं तर पुरे. हां ते म्हणाले नाही बाबा हा आता तुमचं कसं आहे जाम आहे की पाय पकडून जाम नाही सक सक चालते. सडक चालते म्हणजे छान छान करते हा फार बोदडी किनवटी समोर आवाज. ते रोज तुम्ही कुठले असं जरी थंडा असं जवळच आहे ते. तुमचा सोयरा त्या याचा देवठाण सोमटांच्या पलीकडून कोणता आहे थंडा एक बाकी पाकी थंडा त्याच्या पलीकडून एक त्या खरबाला आहे ते चढाला हां ते किनी आपलं पहिये होय मालदरी मालदरी थंडा सर्व्हिसला आहे का तिथं आहेत आहे की पोलीसमध्ये हां हिंगोलीला ड्युटी आहे त्यांना त्याच्या एका झटक्यातच कमी केलं ड्युटीहून बसला होता त्यांनी घरी हां थांबा थांबा मागे सरकून बसा काका हा, बसा मागे सरकून बसा काय व्हायला ते सांगा मला आता नाही इथं असं दुखते. आता याचं कसं आहे बाबा
आपलं जे आहे आपल्या टिपकच्या वायरासारखी जिंदगी आहे. हम्म. हम्म. टिपक आतरले आपण, हो. त्याच्यातले एक दोन पाईप हे झालेत, ब्लॉक झालेत. हम्म. म्हणजे त्याच्यामध्ये आपण ड्राफ्ट सोडताना हो हो हो. कचरा वगैरे पडलाय, हो. ते दोन पाईप जाम पकडून धरले. हम्म. आता हे पाणी जे आहे ते खाली जाईना आले, हम्म. इथून इथं आहे, हो हो ते आता समजा. इथून पुढं नाही. हम्म. आले लक्षात? तसं रक्ताच्या गाठी आपल्या नसामध्ये बनाल्या, हम्म. आणि हे वाटी जी पकडाली हम्म. हे कॅल्शियम घटित करायला. कशामुळं? ते रक्त वाहिन्याबरोबर न चालल्यामुळं हे पॅक हम्म. पकडा, हम्म. म्हणून हे बिमारी आली आपल्याला. बाकी हे मोठी बिमारी नाही. हम्म. आणि याच्या एवढं आपल्याला ठीक नाही होईना. तुम्हाला खरं सांगतो मी, आपलं इतका आहार बेकार आहे आता. काय इतका आहार बेकार आहे आपला आता. थोडं पुढे सरका. चला. खाली खाली बरं आहे. नाही 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 नाही, ते तसं काही नको. हे सेवा होय हो. हम्म. आणि एवढं तुरंत डॉक्टर बी पाय मोकळा करून देणार तुम्हाला. हा. बरं आहे की आता इथं माहित नव्हतं आपल्याला. बापा आपण खरं सांगल्याने जम नाही, हो. खरं सांगल्याने जमत नाही. हो हो हो. आपला गुन्हा आला तर बरं झालं. आता तुमचाच रामराव ते रेल्वेमध्ये होते, ते पळसगाव तांड्याचा आकडून गेला होता पोर. थांबराव. हा, रामराव एक जनार्दन आहे त्याचं नाव. पहिले ऑटो होता, हा. आपी ऑटो. हम्म. ते आलं इथं. हा, टनटन झाला, पुन्हा पोरवा देवीला गेला बस, पुन्हा पाय पकडला. हम्म. बसणं जमणार जास्त, हम्म. सीटवर ह्याच्यावर त्याच्यावर. हम्म. पोरवा देवी का जवळ आहे काय, 350 ते 450 किलोमीटर, 385 काहीतरी. तितकं जाणं म्हणजे हे नसा बंदच होणार आता. चांगल्या माणसाचं आहे आता ते प्रवास करणं आपलं. हो. द्यायला जवळ बी कार्ड होतं की. देदास कर हा आमच्या. हा, हा. त्याला संडास लागली होती, त्याला विचार. असं काय? आता काय खरं नाही म्हणला, दवाखान्यात 1000 रुपये घालून आलो म्हणला. हम्म. मग कसं करतोस म्हणून? काहीच नाही म्हणलं, आता काही खरं नाही बुंगळीच. हा. मग हम्म. काहीच नव्हतं आता म्हणलं, आता लय वाका झाला म्हणलं मला. हा. बरं मी सांगतो ते कर म्हणलं. सांगलो दादा मला 2 घंट्यात बंदच झाली मला. हम्म. हम्म. ते काहीतरी पुण्याची. केव्हा आलतं मग देदास इथे? हमेशा आमची बैठकच राहते. हा. तुमचं ते. नवड्या ये दुसरं कोणाच? चंदर देदास. हा तेच चंद्र देदास तेच होय. तेच राहते जास्त डवरावर. नाही दौऱ्याचं नव्ह, ते आपली बैठक पहिलेच आहे. हा. केव्हा आलता? चांगलं नाही मग आम्हाला असं इतके दिला ते करते म्हणून. त्याला काय बार हमेशा येते आमच्या घरला, पण काही म्हणणार काय. आता शिवा द्यायचं. हं. मी तर कमी द्यालो, पण ते लई शिवा द्यायला म्हणायचं. हम्म. तू नीट करून घेतोस ना, आम्हाला सांगणार काय म्हणून. हं. ते तुमचं जाधव, ते बी जाधव, संतोष जाधव होय, हं. पोलीसमध्ये आहे ते. लेकराला गाडी चालवत आणला होता. संतोष जाधव लोह्या तंड्याचं. ते तिकडलं देवठाणा सोमठाणा देवठाणा सोडून. रेल्वे पोलीसमध्ये आहे, हं हं PSI आहे. त्याला गाडी सुद्धा चालवता आली नाही. हं. बाप म्हणला मला सांगल्या ना अवघड म्हणला, 2 महिने झाले ड्युटीवर नाही म्हणला, रजेवर. हं. ड्युटीच करायला नाही म्हणला. हं. अशी कंबर असं ते मनका सर्कल होता असं. हं. आता हे सरकायचे कारण हे गतिरोधक मध्ये आदळलं, संपलं गाडीचं. हं.
याला मार लागलं नाही हे दुखत असेल काय पहिले दुखत गेलंय लोड टाकायला याच्यावर, हम्म. त्याच्यावर कमी लोड टाकता, याच्यावर जास्त टाकता. हा पहिलं ते याच्यावरच जास्त पहिलं होतं याला मार लागला तसं याच्यावर आहे जास्त. हा हा हा. त्याच्याने एक सरळ चालायचं. हा. वाटी पकडली नाही म्हणजे, हे बघा वाटी पकडाली, हम्म. कसं वाजाले मध्ये चरचर वाजाले की हम्म. खडे टाकले म्हणे. हो हा. तेव्हा झालं. कुठे वाजते हम्म. ते पक्का लई झालं, हँडल जाम झालं नाही आपल्या. हम्म. सगळे शिरा राहतात आपले ते मेन ये इथं हात बापू, येस हे वाटे जेवढी ढिली राहील हम्म. तेवढं पाय आपला फ्री राहते. येणं पकडले की आकडाय चालू होते. हो बरं एवढंच नव्ह, आता हे ना मामूली बिमारी आहे भाऊ, हम्म. पॅरलेस होते. हम्म. पहिले इथं धरते, इथं धरते, पुन्हा इथं धरते कमर, पुन्हा कोपरं धरतात, मनकट धरते, खुबा धरलं की अर्धा अडांग पाडून टाकून देते. हम्म. का हे रक्तवाहिन्या चालू नसल्यामुळं ते बिमारी दुसरी नव्ह. हम्म. आता त्याला पॅरलेस नाव दिले. हम्म. आकले की आता आपलं एक टिबकचं वगैरे असं बंद पडल्यावर ते सरी वाळतच जाते ना, हम्म. तसंच. कसं वाजाले खट खट खट. हे तर फुटलंच होतं असं हं, हं. ते आटो धडक गेलं ऑक्सिजन झालं. गाठत गेलं असं असं खाटत फुटलं होतं. पण ते आता असं नाही होय माणसाच्या मागे. आपण किती आरडून सांगल्यावर कोणी लक्षात घेणार का? हो चला एक व्हिडिओ त्याला गुन्हा आलं की मग तेच नको म्हणताय का? हम्म. त्या गावात बघायचं कारण का बंद केलं मी, खोटं बोलले 5-6 जण. गावातले त्याच्यापेक्षा काय आहे ते उभं आहे असं म्हणत असेल. म्हणायचं नाही बापू. पहिलं तू खुर्चीवर बसून जेवत गेलास, तुला उठायत गेलं नाही, बसायत गेलं नाही. मग मी मालिश केलो, मालिश केल्यावर तू पंढरपूरला पायी जाऊन आलास. मला लाज वाटाव की तुला वाटाव मला गुन्हा आला नाही म्हणायला. हो ना. खरं सत्य सांगा तुम्ही. गुन्हा आलं ते आता आ? पंढरपूरला पायी जाणं येणं कशाला गेलेस? काहीतरी पहिलं तुला मुता यायला नाही, मालिश केल्यानं तू बसून मुतलीस आणि पंढरपूरला जाऊन लोकांचे पुढे खाऊन आलेस आणि खोटं बोलायस. बाई की गडी बाई होय. मग तिने गावानं सांगले, मग गावानं सांगल्यावर मग बस स्टँडला अशी चर्चा झाली. मग ते चांगले चांगले माणसं म्हणले अरे नाव बदनाम करायला म्हणले त्याचं. आपला आनंदराव सरपंच, हे दहावीवाला बाबूराव पाटील, बरेचसे लोक म्हणले. आणि संजीव म्हणले तू गावातल्याला बघू नको, करूच नको. काही जरी म्हणले तरी आमच्याकडे येऊ दे की म्हणले, आम्ही पारावर बसून तोंडावर मारता म्हणले, कोण कोण काय बोलले. बरं मग गावातल्याला बघणार. परगावचे येतात बिचारे, सन्मानाने येतात, सन्मानानं बघतो त्याला. आपल्याला या वडराचं होय, या कैकाड्याचं होय, या फलाण्या जातीचं होय, हे काहीच नाही. जात भेद काही नाही, काय काहीच नाही. माऊलीने आपल्याला दिलंय ते स्वीकार करायचं आपल्याला, बाकी काहीच नाही. असं कोणी बी जनसेवा होय हे आपल्याला करणं भाग आहे. फक्त आपण ह्या यायलचेच पैसे घेता. तुम्हाला गुन्हा जरी आला, घोड्यावर जरी पळाय तर मला दे की रे 10,000-1,000 रुपये म्हणा, काहीच गरज नाही. तुम्ही सुखी तर मी सुखी. आता हे आमचं गुन्हा आलं तर आमच्या तंड्यातून कमीत कमी 10 लोक येतात, तेवढं आहेत.
बापू आपण सांगल्यानं जम नाही. एक सांगतो मी, बकळ गुन्हे आले, हम्म. त्यानं काय करते तेवढे लय पैसे. आता 300 रुपये जड आता बापू, हा. याला 300च घेतो मी एका पायाला, तर 300 जड आता. आता हे 15,000 रुपयाचं आईल होय. आता हे हरियाणाहून मागितो मी. अरे तिथं 15,000 टाकावं लागते. आल्यानं 500 रुपये देऊन सोडून घ्यावं लागते आपल्याला. 1च लिटरचं पाकिट देते दादा, हम्म. 1च लिटर. म्हणसाल काय तुम्ही, 145 वनस्पतीचं हे आहे हम्म. अर्क आहे ते. म्हणून गुन्हा याला तसं आहे ना. आणि हे नसा गटावं लागते, मेन नसा गटावं लागते. माणसाची छनक कमी होईना, हे वाटी ढिली झाली की पाय मोकळा झाला की याच्यात कॅल्शियम खेळते. हम्म. आपल्या बेरिंग मध्ये ग्रीस घातल्यासारखं मोकळं होते. मोकळं होते. समजून घेणारे घेतात, घेण्या गेले म्हणजे हाय तशी चीज आहे म्हणतात. एक भानगड नाही. हो. पण कसे करतात? मेन ये आहे आता गड्या. दुसरी जाळ यावं लागते काय दादा अजून? हा, यावं लागते जरा. हं. यावं लागते. आताच नाही, 4 दिवसाला. 4 दिवस ट्रक बघायचा, हं. राईट चालायचं. मी सांगतो ते भावाला द्यायचं पियाला, काहीच नको. दालचिनी आणि गुळ. हं. दालचिनीचं पावडर 1 चमच घ्यायचा, 1 छटा गुळ घ्यायचा, त्याला उकळायचं बापू. पत्ती टाकायची नाही. हं. पत्ती आपली काय होय, दालचिनीचं पावडर, म्हणजे मसाल्यात गोड खिपली येते. हो, हो. तेच होय पत्ती आपली. आणि गुळ ओरिजिनल आणायचा बापू. हं. हे डुप्लिकेट गुळ घेऊ नका. भोकरला जर घ्यायचं, भोकरला गुरुवारी भेटते बघा गुळ. हं. भेल घेऊन बसते मोठी. आणि उमरीला भेटणं आपलं? उमरीचं डुप्लिकेट आहे. उगं ते भेली आपल्या ते बारक्या 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 द्यायला ते ना. हं. त्याच्यापेक्षा तुम्ही दारू काढायचा गुळ ओरिजिनल आहे, हं. ते गुळ ओरिजिनल नाही. हं. काय गुळ होते पहिले पहिलं बापू. आपण काढत गेले चरकाना. सरक चालत गेले. महिना चलावत होते. बघा मोटर खेचाम खेन चालू करतच काही करा सगळं. के दिलं तसे 8:30 वागे. टाइम झाला. आता 9ला लाईट येते की. हा, गाठी बदलून झाल्या, रक्त घाटीत व्हायला आता. दालचिनी गुळ की हं. दालचिनी गुळ उकळून प्यायचं. पियाचं, चहा पिल्यासारखं. झोपतानाही प्यायचं आणि सकाळी प्यायचं 80 फूट. कोणी कोणी असं मिश्रण काही की पितात म्हणजे ते बरोबर आहे की बाबा. कोणी काही म्हणाल, कोणी काही म्हणाल. अहो हो. आता काही जागी ते हायब्रेशन करायचे मशीन आहे, असं उगं मारते. मारल्याने याच्यातली गाठी येते काय? मग आता हे मारून नकासं मोकळं करून सोडून टाकून देते, बस झालं. पण हे ओढायचं कारण काय? शिराचं गुळ मोकळं होतं. हा, अनेक प्रकार आहेत लोकांचे, आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपल्याला जसं जमते तसं आपण करायचं. हा बघा गाठी तुमची, ठीक आहे. वाहतूक नाही चालणार नाही जास्त. नाही वयाच्या मनानं. पहिलं लई लाकडं फुकडं
एकच गेल्या कुटोरीचं नाव काहीच वाटत नव्हतं. तुमच्या इतकं आम्हाला टिक नव्हते बाबा. कुटोर पार जारीकोट कुठं आहे कारेगाव जारीकोट हा हा. कुटोर पायी जाऊन फाटी. हा 4 वाजता. आता आमच्या घरापासून जात गेले हो हो हम्म. बागाजनासोबत गेले. इकडे जावं याला आपलं अब्दुल्लापूरवाडी, हा. इज्जतगाव, हो. हम्म. तेव्हा 4 4 5 5 6 6 माणसं राहो. हो तिकडे तर लई जात गेलं ते आपलं ते जारीकोट जवळ जारीकोट रोशनगाव तिकडे. बक्कळ जात गेले. तुमच्या इतके फिरणं आहे ना बाप्पा आमच्या ना. पायी जाऊन पायी जेव्हा तेव्हा काटा सुद्धा बोललं नाही. मग रात्रशा जावा. पोट आग होती मोठी. हा नोटाच नव्हती तेव्हा. नोटा नव्हत्या ना काही नव्हतं. ज्वारी नवा खायला भेटून नवा. भाकर पहिलं भाकर मागावते. जेवल्याशिवाय देत गेले नाहीत तर ते बी हो हो ते बापू बी. जेव आधी हो आणि नंतर जाय म्हणून. एक एक द्या एक एक काय आज उपास आहे रे बाबा हा आज भाकर केलं नाही म्हणलं. बकळ होते खडूस बी. उपासाचं काय केलं नाही. मुळ्याचं बी औषध टाकता तुम्ही? हो. ते मुळ्यासाठी चालते परवा मंगळवारी बाई आली ते. हा. भेटले की अरे. बापू इथं कसं आहे एक गोष्ट सांगतो तुम्हाला. इथे एक आपला डॉक्टर आहे भालेराव म्हणून. हम्म. आता या गावातले लोक काय म्हणतात उगा आता आपण काय डॉक्टर नव्ह काय नव्ह पण डॉक्टरच म्हणून. डॉक्टर आणि डॉक्टर म्हणले की ते काय करायचं तिथं कुदळा रोडला डॉक्टर आहे त्याच्याकडचं आहेत. कोणी तिकडे जाते कोणी आपल्याकडे येते. आता आपल्याकडे आलेले आपलं होय तिकडे गेले आपलं नाही. मग त्यासाठी आपण कोणाला काय म्हणू. ते डॉक्टर इथलंच आहे की युपीच न शहराच शहरा हो झुंजार आहे? न झुंजारे न मी हो झुंजारे. हां झुंजार तुम्ही. हां त्यानं नाव भालेराव होते वायपनचा. हां हां आमची वायपणा बहीण दिले चुलत बहीण. वायपणा. आमची चुलत बहीण दिले. त्यानं 2-3 हजार रुपये काढून घ्यायलाय वाट लावून द्यायलाय गुन्हा येणार म्हणाले. पुन्हा माझ्याकडे आहेत. जामगावला गेलत्या हो काही गुन्हा नाही म्हणाले. आता मी बी ऐकतो. मग ते आता कसं सोबत बसे म्हणतात तू कोणाकडे गेलास हो हो त्याचं नाव सांगा मला. या फलाने डॉक्टरकडे गेल्या. कुठं आहे ते? कुदळा रोडला आहे. अरे फेस क्लास म्हणतात. तिथं आहे काय हा बस स्टँडला. मग आता ते डोक्याला आपटून घेते त्याला आपटून घेऊन काय म्हटलं जाण्याआधी जतन मरण्याआधी माया. हा मला बकळ म्हणतात पाठी लावतो बस स्टँडला लाव ना म्हणलो. ज्यानं मजा असेल त्यानं मजा जोड येईल. ज्यानं मजा नसेल त्यानं तेच त्याला दैवात आहे त्यानं खाईल. हो हो आपल्याला खायचं कुठं आहे सेवा करायची आपल्याला. गावात म्हणला होता 5-6 माणसाला मराठीचे बाबा त्याला पैसे घेत राहा म्हणा. मी म्हणलं घे ना औषधाचे तेवढेच घेणार होऊन त्याला इलाज करून देणार. पैसे घेतोच म्हणलो लेकराच्याला त्याला घेतो म्हणून. तेथे गुन्हा आहे लेकर आहे ते ना. येते घे. फक्त श्रद्धा पाहिजे माणसाची. कुठेही गुन्हा येते आणि ते औषध ओरिजिनल पाहिजे मेन तर येते नाही ते येणार. तुम्ही तसंही म्हणसा श्रद्धा असून बी औषध ओरिजिनल नाही गेले ते येणार. आता आमच्याच गावात मराठ्याच्या पहिल्या हायब्रिशन मशीनचं चालवून आणलं.